वळूयात पुढल्या बातमीकडे. पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टी सोबत लिंक असल्याचा संशय. नाशिक शहरातून 4 जणांना एटीएसनं चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. शहबाज भट्टी सोबत सोशल मीडियावरून हे तरुण संपर्कात असल्याची प्राथमिक माहिती आहे. चौघांची एटीएस कडून चौकशी सुरू आहे. महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय. पाकिस्तानी गँगस्टर शहबाज भट्टी सोबत लिंक असल्याचा संशय. नाशिक शहरातून 4 जणांना एटीएसनं चौकशीसाठी ताब्यात घेतलेला आहे. शहबाज भट्टी सोबत सोशल मीडियावरून हे तरुण संपर्कात असल्याची धक्कादायक प्राथमिक माहिती आता तरी समोर येते. या चौघांची एटीएस कडून चौकशी सुरू आहे. चौकशी अंती काय समोर येते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार. मॅनहोलमध्ये पडून असलम शेख तर गोरेगाव आरे कॉलनीमध्ये झाड कोसळून हसन रझा जहांगीर सय्यद या तरुणाचा मृत्यू झाला होता. या दोन्ही कुटुंबांना महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 4 लाखांचा मदत निधी देण्यात आलाय. चांदिवलीचे आमदार दिलीप लांडे यांच्यासह हा मदत निधी देण्यात आलेला आहे. त्यांच्या कुटुंबियाला शासनाकडून आर्थिक मदत झाली पाहिजे म्हणून या अधिवेशनामध्ये 2 वेळा तो प्रश्न उचललेला होता. त्या लोकांच्या भावना, त्या लोकांचं दुःख ते त्या सभागृहामध्ये शासन दरबारी ठेवलेलं होतं आणि ठेवत असताना त्यांना 10 लाख रुपयाची मदत मिळावी, आर्थिक सहाय्य मिळावं या दृष्टिकोनातून मागणी करत असताना शासनाच्या नियमाप्रमाणे आज त्यांना 4 लाख रुपयाची मदत रजा जहागीरदार आणि असलम शेख या कुटुंबियाला दिलेली आहे. धाराशिवमध्ये पावसासाठी चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलं. तुळजापूर तालुक्यातील लोहगाव इथे या गाढवाचं लग्न लावण्यात आलं. लग्न लावून जंगी मिरवणूक देखील काढण्यात आली. गुलालाची उधळण करत हलगीच्या तालावर गाढवाचं लग्न आणि मिरवणूक काढण्यात आलेली आहे. गाढवाचं लग्न लावलं की पाऊस पडतो अशी या गावकऱ्यांची आख्यायिका आहे. लग्नासाठी खरं तर मंगलाष्टका देखील त्या ठिकाणी वाजवण्यात आलं. पूर्वी जुने लोक गाढवाचं लग्न लावायचं असतं. गाढवाचं लग्न लागलं की पाऊस येतो. या रूढी परंपरेनुसार मग आमच्या गावातील लोकांनी काय केले, शेजारील गावातील गाढव आणून त्यांनी काय केलं, गाढवाचं लग्न लावलं. ती मोठ्या उत्साहानं लग्न लावून गावात त्याची मिरवणूक काढण्यात आली. मग अशी तिची आख्यायिका आहे की बाबा मरगराजाकडे देवाला साकडे घातलं की बाबा तू काहीतरी कर, जनावरावर पशुपक्ष्यासाठी पाणी होऊ दे, म्हणून ती आख्यायिका होती. त्याचं खरं करण्यासाठी आमच्या गावातील लोकांनी गाढवाचं लग्न लावून मोठ्या उत्साहानं त्याची सांगता केली. मरग नक्षत्र निघून महिना उलटून गेला तरी पेरणी योग्य पाऊस आमच्याकडे झालेला नाहीये. कुठंतरी एका श्रद्धा म्हणून देवाला खुश करण्यासाठी गावात आज आमच्या लोहगाव ग्रामस्थांच्या वतीने गाढवाची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.